भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को। तर आज या मानव धर्मावर ज्या पद्धतीने तुम्ही दुःखी आलात, अगदी अशाच प्रमाणे माझही सुद्धा या मानव धर्मात प्रवेश झालाय। बघा, माझी आई दोन्ही डोळ्याने आंधळी होती। माझ्या आईला दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं आणि त्याच्यानंतर आजोबा माझे एका पायाने अपंग होते। मागच्या साईडला जेव्हा घासायचे, टायरचा पट्टा लावला होता मागे डुंगणाला आणि ते घासू घासू भिक्षा मागायचे। घरी विहीर होती, परंतु पाणी भरून देणारं कोणी नव्हतं। वडील 7 दिवस तुमसर पासून चुलाड गाव आहे, 17 ते 18 किलोमीटर अंतरावरती 7 दिवस तिथं राहायचे। घरी आई आंधळी, माझं वय 4-5 वर्षाचं, माझ्या बहिणीचं वय 1.5 वर्षाचं आणि आजोबा अपंग। वडील खंडा पाठवायचे, कन्या पाठवायचे, परंतु मांडणार कोण हा प्रश्न निर्माण झाला होतो। कोण मांडेल? आई आंधळी, आजोबा अपंग, चूल पेटवेल कोण? तर चूल फक्त आमच्या घरची मंगळवारच्या रात्रीला पेटायची आणि बुधवारच्या सकाळला पेटायची, अन्यथा चूल पेटत नव्हती। जशी त्या चुलीतली लाकड ज्या दिवशी बुधवारच्या सकाळला माझ्या वडिलांनी चूल पेटवली की ती राकड फक्त त्या दिवसाच्या नंतर मंगळवारला येणाऱ्या मंगळवारच्या रात्रीला ती लाकड निघायची चुलीतून। ही सत्य अनुभव या परमेश्वराच्या समोर तुम्हाला सांगितलं। आईला दिसत नव्हतं। वडिलांनी मंगळवारला जे स्वयंपाक बनवलं आणि सकाळला बुधवारला माझी, माझ्या बहिणीची, माझ्या आजोबाची, माझ्या आईची आंघोळ करून दिली की त्याच्यानंतर 7 दिवस मला जर तुमच्या इथं तर घगरे होते, माझ्या इथं घगरे नव्हते। मी जर तो गंज आईने जर मला पाण्याला जर पाठवलं, विहीर आमचीच, परंतु ते गंज काही लोक फेकूनही द्यायचे, नाही तर काही पाणी द्यायचे। ही परिस्थिती होती माझ्या निवासस्थानामध्ये। भगवंतानं काय घडवलं पुढं पाहाव। पण एके दिवशी मंगळवार दिवस होत, मंगळवार दिवशी वडील आले। तुमसरच्या बाजारात बांगड्याची दुकान लावली, बांगडीचं व्यवसाय होत आणि व्यवसाय दुकान लावल्यानंतर रात्रीला मांस मासोळी घेतली, स्वयंपाक केलं, दारूची नशा होती आणि त्या नशेच्या तालामध्ये माझा आईला खूप मार मारलं। कारण सर्व ते मुलाचे सर्व ते कपडे पाहून, वडिलाचे कपडे पाहून, आईच्या अंगावरचं ते लुगडं पाहून, जे सर्व दारिद्र्य पाहिल्याच्या नंतर वडिलांना गुस्सा आला आणि गुस्सेच्या भरामध्ये काय त्यांचं झालं वादविवाद, त्या वादविवादाचा याच्यामध्ये खूप मार मारलं। मला वाटत तरी नाही की आम्ही त्या रात्रीला आम्ही भोजन घरी केलं असेल। सकाळ झाली आणि सकाळ होता बरोबर माझ्या वडिलांनी आमची सर्वांचीच आंघोळ वगैरे करून दिली। एक पितळचं ताट होतं, एका ताटामध्येच आम्ही जेवण करायचो, दुसरं ताट निवासस्थानात नव्हतं आणि त्या ताटात जेवण झालं। आमचं सर्वांचं सायकल पकडली, वडील निघून गेले चुलाडला। आणि गेल्याच्या नंतर शेजारी, आमच्या शेजारी एक खैरे कुणबी समाजाची एक काटवले, आम्ही त्यांना एक आई म्हणून संबोधत होतो। त्यांनी सांगितलं, बाई म्हणे तुम्हाला हा ठोकाय, बाई म्हणे हाकेला एवढं मोठं बेंड होतं, ते पश वाहणं सुरू होतं आईच्या। बाई म्हणे ठोकाय, बाई म्हणे, आणि देवाडी पाशी परसवाडा गाव आहे बाई म्हणे, तिथे एक भगत आकत लावते, त्या आकतेला जा बाई म्हणे। गुरुवारचा दिवस होतं आणि त्यांच्या अंगात मला वाटते ते विक्रम बाबा की काहीतरी येत होते। असो, त्यांचे कार्य ते करतात, आपल्याला त्यांच्या प्रती बोलायचं नाही। आईला सांगितलं हे सर्व, तुमसरून मला वाटते 6-7 किलोमीटरचं ते डिस्टन्स होतं।
आईनी घराच्या बाहेर प्रथमदा निघत असताना आई ढसा ढसा रडू लागली, खूप रडू लागली, खूप रडू लागली, वया गाव गाव रडू लागली. तुम्ही खुर्चीवर बसलेल्या ताईंना मी विचारतोय, मी काय बोललोय, काय बोललोय, या तुम्ही बोलता का, करताय मार्गदर्शन? सकाळलाच सकाळ झालं, जेवण खावण झालं, वडील निघून गेले आणि निघल्याच्या नंतर आईला सांगितलं. बाई म्हणे देवाडी पासी परसवाडा गाव आहे बाई म्हणे, आणि तिथून बाई म्हणे तिथे एक भगत आहे बाई म्हणे, त्या भक्ताच्या माध्यमातून ठोका दुरुस्त केला जातो बाई म्हणे. आई प्रथमदा घराच्या बाहेर निघू लागली आणि निघताना आई खूप ढसामसा रडू लागली, वय गावगाव रडू लागली. देवाडीचं तुमसरचं रेल्वे फाटक होतं, ते क्रॉस केलं आम्ही, आणि त्यावेळेला ऑटो वगैरेचं काही साधन सामुग्री नव्हतं, फक्त एक टांगा चालायचा. आईनं मनामध्ये निर्धार केला आणि ते निर्धार त्या महाराजाचा समोर आमच्या समोर सांगितलं. निर्धार म्हणजे असं केलं आईनं की आपण आपल्या मुलाला एखादी रस्त्यामध्ये विहीर आहे का असं विचारावं आणि त्या विहिरीच्या बहाण्याने पाण्याचं साधन मागावं आणि त्या साधनाच्या माध्यमातून आपल्या दोन्ही मुलांना विहिरीमध्ये ढकलून द्यावं आणि स्वतःचाही प्राण घ्यावं. आईने तिथून निर्धार केला आणि निर्धार केल्याच्या नंतर आईनं माझं बोट पकडलं आणि बोट पकडू पकडू खूप वैगाव गावगाव रडायची. आई खूप रडायची आणि बोट पकडायची न खिचायची न ओरडायची, खूप रडायची, वय गावगाव रडायची. आणि त्या रेल्वे क्रॉसिंग पासून आईनं सुरू केलं, बेटा नन्या म्हणे, अरे मला तहान लागली बेटा म्हणे, अरे एखाद्या विहिरीचा साधन पाय बेटा म्हणे, अरे मला जर तहान लागली हरकत नाही म्हणे, परंतु तुझ्या 1.5 वर्षाच्या बहिणीला तहान लागली असेल बेटा म्हणे, अरे मला पाण्याची गरज आहे मा म्हणे, तुला सुद्धा पाणी लागलं असं तहान लागली असेल मा म्हणे, एखाद्या विहिरीचा साधन पाय बेटा म्हणे. आई मला पाळत जायची, लढत जायची, पाळत जायची, रडत जायची, परंतु विहिरीचं काही साधन मिळत नव्हतं. अर्ध रस्ता आला, परंतु आईची एकच हाक होती, बेटा नन्या मला पाण्याची तहान लागली मा, मला पाणी हवंय मा, मला तहान लागली, अरे मला तहान लागली रे, मला पाणी पाहिजे बेटा, अरे माझ्या पोरीला तरी लागली असेल मा, लहानशी आहे बेटा, पाण्याची काहीतरी साधन सामुग्री पाय मा. परंतु परमेश्वरानं आम्हाला देवाडीपर्यंत विहीर नाही लाभू दिली, नाही मिळाली आम्हाला विहीर. आम्हाला ते तलाव आलं, देवाडीला तलाव आलं आणि त्या तलावाच्या किनाऱ्यावरती मी बसलोय. परंतु परमेश्वराच्या मुखात, माझ्या मुखातून सुद्धा भगवंतानं हे तलाव आहे किनारीवर, हे सुद्धा नाही सांगितलं, नाही सांगितलं. तिथून सायंकाळ होऊ लागली आणि सायंकाळ होत असताना आईने अजून तेच घेतलं, तेच चालू केलं आईनं, बेटा नन्या अरे म्हणा मला पाणी पाहिजे बेटा, मला तहान लागली मा, अरे मला पाण्याची आवश्यकता आहे मा, माझ्या पोरीला तहान लागली असेल, बहीण पण खूप रडायची. परंतु परमेश्वरानं आम्हाला नाही मिळवू दिलं, नाही मिळवू दिलं, विहीरच नाही मिळाली. आम्ही परसवाड्यापर्यंत पोहोचलो. जेव्हा आम्ही परसवाड्याला जेव्हा पोहोचलो तेव्हा आम्हाला ती विहीर मिळाली आणि ती विहीर मिळाली निवड फक्त गावामध्ये मिळाली की त्या गावातल्या बाया संपूर्ण तिथं पाणी भरत होत्या. पाणी भरत असताना आम्हाला आईला असं काही करायचं नाही मिळालं आणि त्या माध्यमातून आम्ही तिथं 2 दिवस राहिलं. आज हा अनुभव व्यक्त करत असताना गणेशजी शेंडे सांगतात की निवस्थान आमचं होतं जोगी साहेब, त्यांनी आम्हाला एक गाईचं कोट होतं, त्या गाईच्या कोट्यामध्ये आम्ही 2 दिवस राहिलो. कांद्याची चोपीचे लवट दिले, आम्ही तिथं 2 दिवस काढलं. वडिलांना माहित पडलं, शिवऱ्याच्या बाजारमध्ये वडिलांना माहित पडलं की तुमच्या निवासस्थानामध्ये फक्त तुमचे वडील आहे, तुमचे चिमुकले मुलं, तुमची पत्नी दिसत नाहीये. वडिलांनी तुरंत एरिया पूर्ण घुमून काढला आणि परसवाड्याला आले आणि परसवाड्याला आल्याच्या नंतर आम्हाला घरी नेलं
आणि घरी नेल्याच्या नंतर बाई कशी असे ना, तिचं फाटकं लुगडं असेल, फाटकी साडी जरी असे ना, तिच्या डोक्यावर कुंकू असे किंवा तिचे केस बिखरले असे ना, परंतु एक दिवसासाठी जर आपली एखादी माय माऊली जर घराच्या बाहेर जर गेली ना, तर लोक नाही का तिच्यावरती लांछन लावतात, वाटेल त्या प्रकारचं बोललं जातं. अगदी त्याचप्रमाणे आई आली आणि शेजार बाजारच्या बाया ज्या ज्याप्रमाणे बोलायच्या त्या वाईट भाषेचा वापर करू लागल्या. असं असताना आमच्या शेजारी माझ्या वडिलाची मामी राहत असायची. तिला एवढं मोठं गळ्याला बेंड होतं, तिचं त्या बेंडातून पश वाहत होतं. तिला मुलं बाळ नव्हते, पती परमेश्वर नव्हते, म्हातारी होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तिनं त्या जे वातावरण दूषित चालू होतं, ज्या बाया गोळा झाल्या होत्या माझ्या आईच्या भोवताल, त्यातून माझं बोट घेतलं आणि मुंडीकोट पाशी नवे गाव आहे, तिथं आम्ही सायंकाळला गेलो. आणि टीकारामजी उईके मार्गदर्शक, आम्हाला काही माहित नव्हतं हे परमात्मा एक मार्ग काय आहे. आम्ही त्यांच्या निवासस्थानामध्ये मुक्काम गाठलं. त्यावेळेला आमचा आजीच्याही सुद्धा बांगड्याचा व्यवसाय होता, त्यांच्याकडे मी मुक्काम केलं. त्यांनी विचारलं, बाई म्हणे हे पश वाहत आहे, हे कशाचं आहे बाई म्हणे. भाऊ म्हणे माहित नाही म्हणे, 5-6 ते भाऊ होते, रेल्वेचे कर्मचारी होते. त्यांनी बाई म्हणे उद्याला आपण खंबाट्याच्या हॉस्पिटलला जाऊ बाई म्हणे. दुसऱ्याच दिवशी मार्गदर्शकांनी आपल्या भावाला माझ्या आजी बरोबर पाठवलं. हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट केलं आणि माहित पडलं की गड्याला कॅन्सर आहे. कॅन्सर आहे असं माहित पडता बरोबर त्यांनी घरी आणलं. 5-7 भाऊ सर्व सोबत बसले, त्यांच्या पत्न्या धर्मपत्न्या बसल्या आणि विचार केला आणि सांगितलं माझ्या आजीला, बाई म्हणे हा मानव धर्म, या मानव धर्मामध्ये बाई म्हणे मोठे मोठे दुःख दूर होतात. बाई म्हणे हा काही दुःख खूप मोठा नाही बाई म्हणे, या मार्गामध्ये मोठे मोठे दुःख दूर होतात बाई म्हणे. आमच्याच निवासस्थानामध्ये कापूर घे बाई म्हणे, आमच्याच निवासस्थानातली अगरबत्ती घे बाई म्हणे, हे लाव म्हणे आणि सांग म्हणे माझ्या भगवंताला हे दुःख दूर झोडल्याशिवाय राहणार नाही बाई म्हणे. आजीनं तेच केलं. आणि आजीनं काय केलं, आजीनं विचार केलं की मी स्वतःसाठी जर या मार्गात जर योग मागितला तर मी तरी दुरुस्त होईल, पण या मुलाची आई आंधळी आहे, या मुलांचं जीवन काय होईल. माझं जीवन तर कमकुवत आहे, कमी दिवस आहे मला उरायचे, मात्र या मुलांचं भवितव्य, या मुलाची आई जिवंत राहिली पाहिजे, दोन्ही डोळ्यांना दिसलं पाहिजे, असं निर्धार विचार केलं. आणि योग आपल्या स्वतःसाठी न मागता आईनं योग मागितलं माझ्या आईसाठी. 14 किलोमीटर अंतर हा नवेगाव ते तुमसरवर आहे. आई माझी तुमसरला, मी आजी बरोबर नवेगावला. आजीनं योग मागितला माझ्या आईसाठी. माझी आजी त्यांच्या निवासस्थानात मरण पावली आणि माझ्या आईला तिकडे दोन्ही डोळ्याला दिसायला लागलं. कसा आपला मार्ग आहे, कसा आपला मार्ग आहे. काय दिलं आम्ही, धन दिलं. अरे घरी तर आमच्या काही ते काय म्हणतो घगरा सुद्धा नव्हतं पाण्याचं. अरे आम्ही दारिद्र्य रेषेखाली जगत होतो. आदरणीय आमच्या समाजाचे आमचे रिश्तेदार देशमुख साहेब आहेत, इतकी घाण अवस्था आमच्या निवासस्थानात होती. काय दिलं आम्ही, घगर नव्हतं आमच्या इथं, काहीच नसताना सुद्धा आम्ही काय देऊ शकत होतो बाबाला. तरी पण निवळ बाबाच्या एका शब्दावर आज एवढे मोठे दुःख दूर झाले. आणि आज माझ्याच दुःखासारखे तुम्ही सर्व पीडित लोक आहात. मग आज आम्ही कसे वागावं या मानव धर्मात राहून हे प्रत्येकाने जनतेनं विचार करायला पाहिजे. मी कसं वागलं पाहिजे, माझ्या या मानव धर्मात राहत असताना मी कसं वागलं पाहिजे, मी एकामेकाबरोबर कायचा तिरस्कार करावा. आज आम्ही तिरस्कार करतोय मार्गदर्शक एकामेकाचा. नहीं वो तुमसरे साहब ने बनाया उसका तिरस्कार, वो मदनकर साहब ने बनाया उसका तिरस्कार. अरे कशाला तिरस्कार करता रे. अरे आपण बाबाचे सेवक आहो ना, आपण कोणाचे सेवक आहो, बाबाचे सेवक आहो ना. मग तिरस्काराची भूमिका कशाला करताय. आपल्याला एकोप्याने वागायला सांगितलंय बाबांनी, एकता सांगितली आहे, कुटुंबात आणि सेवकात एकता सांगितलेली आहे. आम्ही आमच्या कुटुंबात एकता बरोबर ठेवतो, पती पत्नी बरोबर बरोबर वागतो, मुलांबरोबर बरोबर वागतो, आणि सेवकांबरोबर आम्ही दुश्मन्या करतो. आणि सांगतो आम्ही विनंती प्रार्थनेमध्ये, कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. मग हे कोणती कुटुंबात तुम्ही ठेवून पहा बरं. माझ्या वहिनीला 6 महिने
आपल्या सासूर माहेरी ठेवून पहा, माझ्या काकूला ठेवून पहा. जसे तुम्ही शेवकामध्ये विभिन्नता करता अगदी तशाच प्रकारे हे करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण कोणत्या दिशेने जाऊन राहिलो. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, सत्य मर्यादा प्रेमाचं आचरणत राहा, जीवन चांगलं सुखमय करा, एकोप्याने राहा, एकतेने राहा, कुणाशीही वाद घालू नका. तो तुमसरे साहेबाचा आहे म्हणून किंवा चौधरी साहेबाचा आहे म्हणून असं तो त्याचा आहे याचा असल्या काही भावना ठेवू नका. असल्या भावना ठेवणारे कतही या मानव धर्मात टिकत नसतात, हेही लक्षात घ्या. नाही टिकू शकत. सर्व आम्ही एकच आहोत, बाबाचे सेवक आहोत, एकामेकाला जागवण्याचे सर्वजण कार्य करा. तुम्हाला मी 5 मिनिटं घेतोय अध्यक्ष महोदय, 5 मिनिटात सांगतोय तुम्हाला मी. इथे एक सेवक आहे आदरणीय धनराजजी चिंदालोरे, सेवक आहे का इथं? तो कुठं आहे? उपभाव धनराजजी चिंदालोरे यांनी, हे सेवक भाऊ आहे. यांचा मी तुम्हाला अनुभव सांगतोय. धनराजजी चिंदालोरे, आमची निवडणूक होती मे महिन्यामध्ये आमची परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाची निवडणूक होती. हा धनराज भाऊ चिंदालोरे यांनी स्वतःच्या भावाचं लग्न 1 वर्षाचं पूर्वी केलं आणि त्या दिवसाच्या 1 वर्षाच्या पूर्वी आपल्या स्वतःच्या भावाचं लग्न केलं. आणि लग्न केल्यानंतर बाई सुनबाई झाली प्रेग्नेंट. आणि प्रेग्नेंट झाल्याच्या नंतर तिला दुःख खूप उमावू लागलं, खूप दुःख उमावू लागलं. भाऊनं ट्रीटमेंट केलं सुनबाईचं आणि ट्रीटमेंट केल्याच्या नंतर रिपोर्ट आली HIV आहे आणि ब्लड कॅन्सर आहे. सेवक साक्षीदार इथं उपस्थित आहे, ज्यांच्या निवस्थानातला अनुभव तो सेवक इथं उपस्थित आहे. धनराज भाऊ माझ्या निवस्थानात खूप जोराजोरात रडत आला, माझ्या दाट्यात खूप रडू लागला आणि म्हणाला, मी पण एक कोणत्याही पदावर नसताना एक सेवक होतो, परंतु मी दुःख खूप झुंजलाय म्हणून तो माझ्याकडे आला की भाऊकडून काहीतरी मला मार्ग रस्ता मिळेल, अशा पर्जून तो माझ्याकडे आला, खूप रडू लागला. आणि रडता रडता म्हणाला, धनराज भाऊ जोगी भाऊ म्हणे, बाबांनी मला सर्वच काही दिलं म्हणे, अरे जे नाही पाहिजे होतं ते दिलं म्हणे, ट्रॅक्टर दिले, ट्रक दिला, का नाही दिला बाबांना म्हणे, परंतु एका साईडले बाबांना मला दुःख सुद्धा दिलं म्हणे. मी म्हटलं काय झालं धनराज? भाऊ म्हणे, आताच 1 वर्ष झालं म्हणे, भावाचं लग्न केलं, सुनबाईला म्हणे HIV आणि ब्लड कॅन्सर आहे. जोगी भाऊ म्हणे, का करावं काही सांगता येत नाही म्हणे. अरे म्हटलं सरपे डॉक्टर साहेब आहे, तू त्यांच्याकडे पोहोच आणि त्यांच्याकडे पोहोचून तू म्हटलं इलाज कर. आणि ते करण्यासाठी 1 पाऊल पुढे माझ्या घरून बाहेर काढला, 1च पाऊल त्यानं पुढे काढला. भगवंतानं किती या परमेश्वराचे गुण कावं कळत नाही, भगवंतानं माझ्या मुखातून शब्द काढलं, धनराज इकडे ये. मी म्हटलं बोला साहेब. भाऊ म्हणते बोला. धनराज म्हणलं, अरे म्हणलं निवडणुकीचा बिगुल फुकत आहे म्हणलं उद्यापासून माडकीमध्ये. म्हणलं राऊत गुरुजी सोनकुसरे काकाजी येत आहेत म्हटलं, अरे तू पण उद्या ये म्हणलं आणि राऊत गुरुजी किंवा सोनकुसरे काकाजीकडे आपल्या घरचं सर्व दुःख सांगून दे म्हणलं. यानं तेच केलं. ते सुनबाई काही येऊ शकत नव्हती कारण तिला दुःख खूप होतं. हा आपल्या पत्नीला घेऊन माडगीला आला त्या मीटिंग मध्ये आणि यानं सांगितलं आपल्या घरचं सर्व दुःख. राऊत गुरुजीनं 25-30 मिनिटं सर्व याच्या कुटुंबाचं दुःख ऐकलं आणि राऊत गुरुजीनं विचारलं, याला तुमच्या निवस्थानात सदस्य किती आहे? यांनी सांगितलं, आम्ही लोक 5 आहोत, 2 मुलं असे 7 लोकांचा कुटुंब आहे. आणि म्हणे याला विचारलं, मग तुमच्या निवस्थानात आश्रम निधी भवन निधी किती लोकांची भरली आहे? यांनी सांगितलं फक्त माझी एकट्याचीच आहे. गुरुजीने सांगितलं, अरे म्हणे तुझी एकट्याची भरली आहे, पुऱ्या परिवाराची आश्रम निधी भवन निधी भरून टाक. हाच या बिमारीचा उत्तर आहे. हा एकदम विचारात पडला. आश्रम निधी भवन निधी हा आला माझ्याकडे आणि म्हणाला, जोगी भाऊ म्हणे आश्रम निधी भवन निधी भरल्यामुळे जर कॅन्सर HIV सारखे जर दुःख दूर होत असतील म्हणे तर उद्याच मी 2 लाख रुपये भरतो म्हणे. मी 2 लाख रुपये भरतो म्हणे. तो इथं उपस्थित आहे बरं. मी म्हणलं धनराज, अरे शब्दामध्ये भगवंत आहे म्हणलं, गुरुजींनी दिलेला शब्द आहे तो पूर्ण कर, बाकीच्या गोष्टी करू नको म्हणलं. आणि यानं तेच केलं. दुसऱ्या दिवशी हा आपल्या त्या सुनबाईला आपल्या पुऱ्या फॅमिलीला घेऊन गेला
त्या सुनबाईचं ट्रीटमेंट पण करायचं होतं. यांनी आश्रम निधी भवन निधी भवनामध्ये भरली, राऊत गुरुजीला त्या स्लिपा दाखवल्या आणि रिपोर्ट 12 ते 13 दिवसानंतर माझ्या निवासस्थानामध्ये रिपोर्ट मीटिंग होती निवडणुकीची, रिपोर्ट आली HIV पण नील आणि कॅन्सर पण नील. कसा आमचा मार्ग आहे? काय दिलं धनराजनं? बाबाले ट्रॅक्टर दिलं, ट्रक दिलं, काय पैसे दिले, काय काहीच नाही दिले. तरी पण निवड शब्दावर, एका शब्दावर HIV सारखी बिमारी, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या माम्याला मी पाहिलेला आहे. 5.5 फुटाचा माणूस, दष्टपुष्ट माणूस, एका बेंडव्यात बेंडल्यासारखं मी पाहिलेला आहे. आणि मी माझ्या निवासस्थानामध्ये कॅन्सरची बिमारी, म्हणजे माझ्या वडिलाला कॅन्सर, माझ्या मोठ्या वडिलाला कॅन्सर, माझ्या आजीला कॅन्सर, आणि ते सर्व दुःखाशी मी झुंजून आलेला आहे. म्हणून ह्या सर्व दुःखाशी मला माहित आहे की काय होतं. आणि मी तर एकच विचार करेल, भगवंताला सांगेल की परमेश्वरा, कतई या कोणताही जरी का बाबाच्या माझ्या सेवक असेल, कोणी असेल, असल्या कुटुंबावर बाबा कतई असल्या प्रकारचे दुःख नाही. कारण हे दुःख म्हणलं म्हणजे सोसण्यासारखे दुःख नसतात. आणि म्हणून मला भगवंताला सांगायची की असले दुःख आमच्या सेवकांवर नको आहे.